मित्रांनो, अनेकदा संभोग पूर्ण झाल्यानंतर पुरुष स्वतःचं समाधान म्हणजेच वीर्यस्खलन झाल्यावर शांत झोपी जातात. पण त्यांच्या मनात एक प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो, माझी जोडीदार खरोखर समाधानी झाली असेल का? एका सुखी आणि निरोगी कामजीवनाचा पाया हा केवळ शरीरसंबंधांवर नसतो, तर त्या संबंधातून दोघांनाही मिळणाऱ्या समाधानावरील आणि भावनिक जवळीकीवर टिकून असतो. अनेक स्त्रिया लाजेपोटी, संकोचामुळे किंवा आपल्या भावना व्यक्त न केल्यामुळे याबद्दल उघडपणे बोलत नाहीत. पण वैद्यकीय शास्त्र आणि कामशास्त्र सांगतं की जेव्हा एखादी स्त्री परमोच्च सुखाच्या म्हणजेच ऑर्गॅझमचा अनुभव घेते, तेव्हा तिचं शरीर काही नैसर्गिक, कामुक आणि वैज्ञानिक संकेत देतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 महत्त्वाच्या वैज्ञानिक खुणांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या समजल्या तर तुम्ही तुमच्या कामजीवनाचे राजे व्हाल आणि जोडीदाराच्या समाधानाचा अचूक अंदाज लावू शकाल. चला तर मग सुरुवात करूया. स्त्रीच्या समाधानाचा वैज्ञानिक दृष्टिकोन. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. पुरुषांचे लिंगयोनीत प्रवेश केल्यानंतर काही मिनिटांतच वीर्यस्खलन झालं की बहुतेक वेळा त्यांचं शारीरिक समाधान झालेलं असतं. पण स्त्रियांच्या बाबतीत तसं नसतं. स्त्रीला परमोच्च सुख मिळण्यासाठी केवळ योनीत लिंगाचा प्रवेश पुरेसा नसतो. तिच्या शरीरातील संवेदनशील भाग, विशेषतः शिश्निका, क्लिटरस, योनिभोवतीचा भाग आणि भावनिक जवळीक यांची महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा एकांतात जोडीदार तिच्या कानाजवळ जाऊन हळूच काही मादक शब्द बोलतो, तेव्हा स्त्रीच्या शरीरातील कामेच्छा अजून तीव्र होते आणि ती संभोगासाठी पूर्णपणे तयार होते. जेव्हा जोडीदार प्रेमाने बोलतो, तिच्या भावना समजून घेतो, तिच्या शरीराला हळूवार स्पर्श करतो आणि तिला सुरक्षित वाटू देतो, तेव्हा तिचं शरीर नैसर्गिकरित्या उत्तेजित होऊ लागतं. परमोच्च सुखाच्या वेळी शरीरात ऑक्सिटोसिन, एंडॉर्फिन आणि इतर आनंददायी रसायनांचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे तिला मानसिक आणि शारीरिक समाधानाची अनुभूती मिळते. आता पाहूया अशा वेळी तिच्या शरीरात कोणते बदल दिसू शकतात. स्त्री समाधानी झाल्याच्या 5 नैसर्गिक खुणा. 1. योनीच्या स्नायूंचे तालबद्ध आकुंचन आणि शरीराची हालचाल. ही सर्वात महत्त्वाची खूण मानली जाते. जेव्हा पुरुषाचे लिंग योनीच्या प्रवेशद्वाराला स्पर्श करते, तेव्हा स्त्रीच्या अंगावर एकाएकी रोमांच उभा राहतो. तो स्पर्श आणि शरीराची ती मादक उष्णता दोन्ही जोडीदारांना वेड लावण्यासाठी पुरेशी असते. पुढे, जेव्हा स्त्री परमोच्च सुखाच्या म्हणजेच क्लायमॅक्सच्या क्षणी पोहोचते, तेव्हा योनीच्या आतील स्नायूंमध्ये काही क्षणांसाठी तालबद्ध आकुंचन प्रसरण होऊ लागतं. त्या अंतिम क्षणी, जेव्हा स्त्रीच्या योनीचे स्नायू लिंगाला घट्ट पकडतात, तेव्हा स्त्रीची कंबर आणि पाठीची हालचाल नकळत पुढे मागे किंवा वर खाली वेगाने वाढू लागते. काही पुरुषांना त्या क्षणी आपल्या लिंगाभोवती हलका पण अत्यंत स्पष्ट दाब जाणवतो. या अद्भुत क्षणानंतर अनेक स्त्रिया पूर्णपणे रिलॅक्स होतात आणि त्यांचं शरीर एखाद्या वितळलेल्या मेणासारखं सैल पडतं. 2. श्वासोच्छवास आणि हृदयाचे ठोके बदलणे. परमोच्च सुखाच्या अगोदर तिच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाचा वेग कमालीचा वाढू शकतो. ती जलद आणि उष्ण श्वास घेऊ शकते किंवा हलके मादक सुस्कारे सोडू शकते. सुखाचा अनुभव पूर्ण झाल्यानंतर काही मिनिटांतच तिचा श्वास पुन्हा संथ आणि खोल होऊ लागतो. हा बदल तिचं शरीर शांत होत असल्याचं आणि तृप्त झाल्याचं एक नैसर्गिक लक्षण असतं. 3. चेहऱ्यावर तृप्ततेची चमक. संभोगादरम्यान शरीरात रक्तप्रवाह वाढल्यामुळे काही स्त्रियांमध्ये गाल, मान किंवा छातीवर हलकी गुलाबी किंवा लालसर छटा स्पष्ट दिसू शकते. कपाळावर घामाचे हलके नाजूक थेंब येऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावर एक अथांग समाधान, शांतता आणि आतील आनंद स्पष्ट दिसू लागतो. 4. अधिक जवळीक शोधणे. संभोगानंतर प्रत्येक स्त्रीची प्रतिक्रिया सारखी नसते. परंतु अनेक स्त्रिया जर आतून पूर्णपणे तृप्त झाल्या असतील, तर त्या आपल्या जोडीदाराच्या अधिक जवळ येतात. त्या अगदी ओढीने मिठी मारतात, स्वतःचं शरीर तुमच्या शरीराला घासून घेतात किंवा काही वेळ तसंच तुमच्या छातीवर डोके ठेवून शांतपणे होऊन राहणं पसंत करतात. यामागे शरीरात वाढलेल्या ऑक्सिटोसिन या बॉन्डिंग हार्मोनची महत्त्वाची भूमिका असते. 5. शांतता आणि गाढ विश्रांती. परमोच्च सुखानंतर अनेक स्त्रियांना शरीर पूर्णपणे रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच मादकता आणि समाधानाची भावना दिसू शकते. शरीरात झालेल्या या हार्मोन्सच्या बदलामुळे काही वेळ त्या शांत राहतात, तर काहींना अत्यंत सुखाची आणि गाढ झोपही लागू शकते. हा शरीराचा पूर्ण विश्रांतीकडे जाणारा नैसर्गिक आणि तृप्त प्रतिसाद असतो. पुरुषांसाठी महत्त्वाचा सल्ला. मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पत्नीला अजून पूर्ण समाधान मिळालेलं नाही, तर निराश होऊ नका.
स्त्रियांना उत्तेजित होण्यासाठी आणि परमोच्च सुखापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा पुरुषांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. म्हणूनच घाई करू नका. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली दाब पद्धती, स्क्वीज टेक्निक वापरून नक्की पहा, ज्यामुळे तुमच्या लिंगाची ताठरता टिकून राहील, तुमचा संभोगाचा वेळ 20 मिनिटांपर्यंत वाढवू शकता आणि तिलाही ते पूर्ण सुख अनुभवायला देऊ शकता. फोरप्ले, संवाद, प्रेमळ स्पर्श आणि संयम यांना नेहमी महत्त्व द्या. संभोग संपल्यानंतर तिला काही वेळ मिठीत घ्या, तिच्याशी प्रेमाने बोला, तिच्या केसांवरून हात फिरवा. याला आफ्टर प्ले असेही म्हणतात. अनेक स्त्रियांसाठी हा भाग देखील संभोगाइतकाच महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो, खरा पुरुष तो नसतो जो फक्त स्वतःचं समाधान शोधतो. खरा पुरुष तो असतो जो आपल्या जोडीदाराच्याही आनंदाला आणि समाधानाला तितकंच महत्त्व देतो. विश्वास, प्रेम, संवाद आणि परस्पर समाधान हेच सुखी कामजीवनाचं खरं रहस्य आहे. हा माहितीपूर्ण आणि उत्कट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या निरोगी कामजीवन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मनोरंजक विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, सुखी रहा. धन्यवाद.